नमस्कार, सुखमंत्रमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला पंपकिन सूप करून दाखवणार आहे। तर त्यासाठी एक भोपळ्याचं झाड आम्ही छानपैकी लावलं होतं। आता हा सीझन नाही आहे खरं भोपळे लावण्याचा इकडे, कारण की उन्हाळ्यात भोपळ्याचं झाड लावलं समजा जर तर त्याला पाणी वगैरे खूप घालायला लागतं। तर आत्ता मी सहज म्हणून 2 बिया टाकल्या होत्या आणि नशिबाने त्याला पाणी वगैरे व्यवस्थित मिळालं आणि त्याच्यामुळे आत्ता त्याला 3 ते 4 भोपळे लागले होते। पण मी त्यापैकी एक काढणार आहे आणि त्याचं पंपकिन सूप करून दाखवणार आहे। भोपळे लावणं आणि ते काढेपर्यंत किती कष्टप्रद असतं भोपळ्यांचं सुद्धा जीवन, हा एक व्हिडिओ मी याच्या आधीही टाकलाय, तो तुम्ही जरूर बघा, माझ्या चॅनलवर आहे। या इथे कुंपणावरती मी हा वेल सोडलाय। मी या इथे खालच्या बाजूला बिया टाकल्या होत्या 2-3 आणि जवळच असल्यामुळे त्याला वेळोवेळी पाणी पण मिळालंय वेळच्या वेळी, त्यामुळे तो चांगला झाला आणि त्याला 3 ते 4 भोपळे आले चांगल्यापैकी छोटे छोटे। पण हा वेल मी आता कुंपणावरती सोडलाय आणि त्याला एक आलेला भोपळा मी आता काढून घेणार आहे। या भोपळ्याला फळमाशीचा प्रादुर्भाव असतो, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलंय। तर त्याला इथे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून माझ्याकडे असलेल्या कोथिंबीर ठेवायच्या ज्या पिशव्या असतात त्यातली एक पिशवी काढून मी या भोपळ्याला लावली होती आणि त्याचा योग्य तो उपयोग झाला आणि मला एक छानपैकी भोपळा मिळाला। भोपळा काढून झालाय आणि आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला हा, आणि त्यानंतर आपल्याला सूप करायचंय त्याचं। हा इथे घरी लावलेला असल्या कारणामुळे आता हा आपल्याला नॅचरल मिळालेला आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रसायन वगैरे वापरलेलं नाहीये आणि खत वगैरे पण त्याच्यात वापरलेलं नाही। शेणखत घातलेलं आहे आम्ही याला, फक्त याला शेणखताचा वापर केलाय मी आणि त्यामुळे हा सुंदर छान भोपळा आपल्याला मिळतोय। CBSE पॅटर्नवाल्यांच्या परीक्षा झाल्या आहेत, त्यामुळे पुण्याला गेलेली असताना नातू सोबत आलाय की मी कोकणात राहायला येतो म्हणून, आणि कोकणाची गोडी पण लागायला हवी ना, त्याच्यामुळे येताना नातवाला घेऊन आले। 6 वर्षांचा आहे, त्याला येताना घेऊन आले। तर त्याला काहीतरी हेल्दी खायला मिळावं म्हणून पण हा सूपाचा सगळा खटाटोप आहे हे सूप करण्याचा, कारण की एरवी मुलांना काही दिलं तर खात नाहीत पटकन, हल्ली आजकाल भोपळा बिपळा मुलांना काही आवडतच नाही, पण त्याचं असं काहीतरी आपण बनवून दिलं तर ते छान म्हणून पितील ती, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। या पंपकिन सूपसाठी आता आपण इथे घेतोय, हा भोपळा चिरून घेतलाय मी। भोपळा काढलेला तुम्हाला दाखवलाय, तसा आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, छोट्या फोडी करून त्याची ही पाठीची जी साल असते ती साल काढून घ्यायची आहे। त्यानंतर या लसणीच्या एक 4-5 पाकळ्या घ्यायच्या आहेत। हा एवढा कांदा घेतलाय चिरून, अमूलचं बटर घ्यायचं आहे, या इथे ही मिरीची पावडर आहे, मिरपूड, आणि हे मीठ आहे। मीठ आणि मिरपूड ही तुम्हाला किती चवीप्रमाणे हवे तेवढी घालायची आहे। आणि ह्या इथे भोपळा जो आहे तो अर्धा किलोचं साधारण प्रमाण आहे। अर्धा किलो जर भोपळा असेल तर साधारणपणे अर्धा किलोच्या भोपळ्याला हे एवढे सगळे पदार्थ लागणार आहेत आपल्याला घालायला। या इथे अमूलचं असं आपण थोडंसं बटर घालून घेतलंय, एक साधारणपणे अर्धा किलोच्या भोपळ्याला आपल्याला हे मोठे 2 चमचे भरून तरी बटर घालायचं आहे। थोडंसं बटर आहे ना हे, तर या बटरमध्ये काय होऊन जातं, हे बटर आतमध्ये घातल्यानंतर ते पूर्णतः असं लालसर होऊन जाते वस्तू, तर त्याच्यासाठी आहे ना आपल्याला कणभर याच्यामध्ये तेल घालायचं आहे। गोड तेलाचा एक कणभर असं आपण घातलं तर ते व्यवस्थित सगळ्या वस्तूला लागून जातं। या इथे कांदा टाकते आहे मी परतायला, गॅसची फ्लेम मोठे करायचे थोडी। हा लसूण घेतला होता आपण तो टाकतोय। ही थोडी मिरपूड आपण जी घेतली होती तर ती थोड्या प्रमाणात मी याच्यात मिक्स करते आहे इथे, आणि हे थोडंसं मीठ मी घालते याच्यामध्ये, ते मी तुम्हाला दाखवलंय त्यातलं हे मी थोडंसं मीठ ह्याच्यात घालून घेते आधी। थोडं परतून घेऊया परत आपण हे। या इथे आता लसूण आणि हा कांदा सगळं थोडा गुलाबी झालेला आहे, आणि आता आपण भोपळ्याच्या ज्या फोडी केल्यात त्या आता ह्याच्यावरती टाकूया।
भोपळ्याच्या फोडी सुद्धा चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. थोड्याशा गुलाबी होईपर्यंत भोपळ्याची फोड पण परतून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला याला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. ह्याच्यामध्ये आता पाणी ॲड करूया. जेवढ्या फोडी आहेत त्या फोडींच्या थोडंसं जितकं वरती राहील एवढंच पाणी आधी घालायचं आहे त्याच्यामध्ये. थोडं ढवळून घेऊया आणि बघूया की याच्यावरती फोडींच्या वर पाणी आलंय का. जर नसेल आलं तर थोडं फोडीच्या वर पाणी येईल इतकंच पाणी ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला जरा घट्ट सूप मिळेल. जास्ती पाणी झालं तर सूप आपलं पातळ होऊन जातं. आपल्या इथे कुकर आता झालेला आहे. 4 शिट्ट्या काढून घेतल्या त्याला. आणि या अशी एक चाळण मिळते, त्याच्यावरती आपण ती गाळून घ्यायचं सगळं. आणि ह्याच्यातनं जे पाणी येईल ते गाळून खालती येईल. जे पाणी पहिलं कुकर काढल्यानंतरचं ते साईडला ठेवायचं आहे आपल्याला. आणि नंतर आपल्याला मिक्सरला जेव्हा लावू आपण हे मिश्रण त्यावेळेला थोडं थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये तसं मिक्सरला लावायचं आहे. खूप पातळ करायचं नाही आहे. सगळं वाटून झाल्यानंतर मग आपल्याला हे पहिलं जे आपण पाणी काढून घेणार आहोत ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हळूहळू. या इथे मिक्सरला लावायचं आहे आपल्याला हे आता. तर थोडं गार झाल्यानंतर आपल्याला हे लावायचं आहे. किंवा मग याच्यासाठी आपल्याला थंड पाणी वापरायचं आहे म्हणजे ते ॲटोमॅटिकली गार होईल. आणि थोडं थोडं घालून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला वाटायचं आहे, मिक्सरला लावायचं आहे. आणि थोडं घट्ट असतानाच आपल्याला हे काढायचं आहे. सूप इथे रेडी झालेलं आहे. फक्त आता आपल्याला ते गरम करायचं आहे. जितकं गरम तुम्हाला पाहिजे आहे तितकं तुम्ही हे गरम करून घेऊ शकता. जास्ती मोठ्या गॅसवरती हे गरम करायचं नाही आहे कारण की ते असं फुटू शकतं. सो कमी मंद आचेवरती त्याला ठेवायचं आहे आणि गरम करायचं आहे. आणि खाण्यासाठी हे रेडी झालेलं आहे. एकदम छानपैकी सूप तयार झालेलं आहे आपलं. हळू 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 हळू. मस्त आहे. वा मस्त झालंय. आवडलं? मस्त झालंय. आवडलं का? हो. मला ते भेटत होतं. कसं झालंय? छान झालंय. आजी या केशी मधलं छान करते सगळं.